दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने चर्चेत आहेत। दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केलेल्या असून त्यांनी त्यासाठी अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्या। काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मुलाखत दिली। मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय। त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना देखील टार्गेट केलंय। शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलेलं होतं असा मोठा दावा हा रोहित पवारांनी यावेळी केलाय। सोबतच अजित पवारांबाबत दोन बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। या सगळ्याच मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरती देखील भाष्य केलंय। दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं। सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटलांचं तिथं म्हणतोय, पण तिथं पवार साहेब होते आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते। पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते, खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने। आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं। दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे। त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनेत्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनेत्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते। आणि मग जी व्यक्ती पवार साहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवार साहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार। जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनेत्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे। तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे। तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।